पल्लवी, अजिंक्य भारत न्यूज @7 विदर्भ ते महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक या बातमीपत्रात आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते। चला तर मग बघूया आजच्या ठळक घडामोडी। पण तत्पूर्वी आपण जर आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब केलं असेल तर सबस्क्राइब करा आणि फॉलो करा। अकोल्यातील निसर्गप्रेमीसाठी आनंदाची बातमी। आता चिखलदरा सहलीचा घेऊ शकता आनंद। एसटी महामंडळाची विशेष बस सेवा सुरू। अकोला झिरो टॉलरन्स हेल्मेटच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी हेल्मेट घालून या उपक्रमाला दिला सकारात्मक प्रतिसाद। अकोल्यात पेट्रोलमध्ये पाणी, 200 रुपयाचे पेट्रोल भरताच दुचाकी बंद, तरुणाचा गंभीर आरोप। मोबाईल तुम्हाला चालवतोय की तुम्ही मोबाईलला? तुकाराम मुंडेंचा तरुणांना थेट सवाल। निर्भीड पत्रकारिता, बातम्यांचा वेगवान पाठलाग आणि जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे आपले हक्काचे न्यूज नेटवर्क म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज। तर आता बघूया सविस्तर बातमीपत्र। अकोल्यातील निसर्गप्रेमींसाठी आनंदाची बातमी। आता चिखलदऱ्याच्या थंडगार सहलीचा आनंद घेण्यासाठी एसटी महामंडळाने विशेष बस सेवा सुरू केली आहे। काय आहे वेळापत्रक, तिकीट दर आणि कोणत्या सुविधा मिळणार, पाहूया हा विशेष रिपोर्ट। अकोला आगार क्रमांक 2 कडून चिखलदरा येथे जाण्यासाठी विशेष बस सेवा सुरू करण्यात आली आहे। ही बस प्रत्येक शनिवारी रविवारी आहे। ही बस प्रत्येक शनिवार रविवारी असून सकाळी 8 वाजता अकोल्यातून सुटणार असून चिखलदऱ्यातून संध्याकाळी 6 वाजता परतीचा प्रवास करणार आहे। या विशेष सहलीसाठी जाणे येणे मिळून पूर्ण तिकीट 625 रुपये तर अर्ध तिकीट 315 रुपये निश्चित करण्यात आले आहे। चिखलदरा येथे पर्यटकांना पंचबोल पॉइंट, सनसेट पॉइंट, भीमकुंड, देवी मंदिर तसेच निसर्गरम्य घाट रस्त्यांचा आनंद सुद्धा घेता येणार आहे। विशेष म्हणजे 40 जणांचा गट असल्यास बस थेट आपल्या गावातूनही उपलब्ध करून दिली जाणार असून इतर सर्व प्रवासी सवलतीही लागू राहणार आहेत। अधिक माहितीसाठी इच्छुक प्रवाशांनी अकोला आगार क्रमांक 2 येथील अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे। संपर्क अरविंद पिसोडे, मोबाईल नंबर 9428936884। अकोला आगार क्रमांक 2 नरेश खंडारे 8208147307। जास्तीत जास्त पर्यटकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन एसटी महामंडळातर्फे करण्यात आले आहे। तसेच हा विशेष रिपोर्ट सगळ्यात आधी अजिंक्य भारत न्यूजने आपल्यापर्यंत पोहोचवला आहे। अकोल्यात झिरो टॉलरन्स हेल्मेट मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी हेल्मेट घालून या उपक्रमाला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मात्र दुसरीकडे काही नागरिकांचा सवालही तितकाच उपस्थित आहे। त्यांचे म्हणणे आहे की आधी शहरातील खड्डेमय रस्ते दुरुस्त करा आणि मग हेल्मेटची सक्ती करा। खरं तर ह्या दोन्ही मुद्द्यांकडे वेगळ्या नजरेने पाहण्याची गरज आहे। रस्ते सुरक्षित आणि खड्डेमुक्त करणे ही महापालिका संबंधित प्रशासनाची जबाबदारी आहे। त्याचवेळी हेल्मेट घालणे ही प्रत्येक वाहन चालकाची कायदेशीर आणि वैयक्तिक जबाबदारी आहे। कायद्यात तशी तरतूदही आहे। खड्ड्यांमुळे अपघात होऊ शकतो, पण त्या अपघातात डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्याचे काम सुद्धा हेल्मेट करते। त्यामुळे रस्ते ना दुरुस्त म्हणून हेल्मेट न घालणे हे योग्य ठरणार नाही। सुरक्षित अकोल्यासाठी प्रशासनाने दर्जेदार रस्ते द्यावेत आणि नागरिकांनी हेल्मेटसह वाहतूक नियमांचे पालन करावे। कारण सुरक्षित रस्ते, हेल्मेट ह्या दोन्ही गोष्टी एकमेकांना पूरक आहेत। अपघात टाळण्यासाठी प्रशासनाची जबाबदारी जितकी महत्त्वाची आहे तितकीच स्वतःचा जीव वाचवण्यासाठी हेल्मेट घालणे ही नागरिकांना आवश्यक आहे। अकोला शहरातील एका पेट्रोल पंपावरून 200 रुपयाचे पेट्रोल भरल्यानंतर दुचाकी अचानक बंद पडल्याचा गंभीर आरोप एका तरुणाने केलाय। तुषार कोरडे असे या तरुणाचे नाव असून त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे। तुषार कोरडे यांच्या म्हणण्यानुसार पेट्रोल भरल्यानंतर काही अंतरावरच दुचाकी बंद पडली आणि पुन्हा सुरू होत नव्हती। त्यानंतर त्यांनी वाहनाच्या टाकीतील इंधन बाहेर काढून पाहिले असता त्यामध्ये पाण्यासारखा थर दिसल्याचा दावा केलाय। यामागे इंधनामध्ये पाणी मिसळले गेले होते की E20 इथेनॉल मिश्रित पेट्रोलमुळे ही समस्या निर्माण झाली, याची तपासणी संबंधित यंत्रणांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे। तसेच त्यांनी ग्राहक सेवा केंद्राकडे तक्रार दाखल केल्याचेही सांगितले असून इंधनाच्या गुणवत्तेची तपासणी करण्याची विनंती केली आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपांची अधिकृत पुष्टी अद्यापही झालेली नाही। संबंधित पेट्रोल पंप व्यवस्थापन किंवा अधिकाऱ्याची भूमिका अद्याप समोर आली नसून चौकशी पूर्ण झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे। सध्या हे आरोप तक्रारदाराच्या म्हणण्यावर आधारित आहेत। अधिकृत तपास अहवाल किंवा संबंधित पेट्रोल पंपाची भूमिका समोर आल्यानंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होईल। मित्रांनो नमस्कार। हे पहा, E20चं पेट्रोल आहे का पाणी आहे या संभ्रम आहे। आता गाडीत 2 लिटर पेट्रोल टाकलं परंतु गाडी लगेच बंद पडली।
आता याच्या आधी पाणी नव्हतं, पाणी गेलेलं नव्हतं, हे पाण्यात भिजली नव्हती, परंतु पेट्रोल काढल्यावर आम्हाला पाहिलं की काय प्रॉब्लेम आहे. हे बघा, हा वलय जो आहे खालचा अख्खा इथेनॉलचा आहे, पाण्याचा आहे आम्हाला माहित नाही, पण ह्या पेट्रोल पंपावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत याची. आणि याला मी कॅश पैसे दिलेले नाहीत, याचा ट्रान्झॅक्शन आयडी आहे, याचा UPI आयडी आहे. आणि आता याच्यावर काय कारवाई होईल ते तुम्ही पहा. 1 ऑगस्ट रोजी अमरावतीतील पोटे एज्युकेशनल इन्स्टिट्यूटच्या स्वामी विवेकानंद सभागृहात आयोजित संवाद तरुणाशी या कार्यक्रमात तुकाराम मुंढे यांनी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की आजची तरुणाई अत्यंत हुशार आणि सक्षम आहे, मात्र केवळ नोकरीच्या मागे धावून चालणार नाही. शासकीय असो किंवा खासगी, प्रत्येक नोकरीला काही मर्यादा असतात. त्यामुळे नोकरी मागणारेच नव्हे तर नोकरी निर्माण करणारे उद्योजकही तयार होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. डिजिटल युगावर भाष्य करताना त्यांनी स्क्रीन टाइम बाबतही चिंता व्यक्त केली. सोशल मीडियावर तुम्ही जे लाईक करता त्याच प्रकारचा मजकूर पुन्हा तुमच्या समोर येतो, त्यामुळे विचार न करता होणारे स्क्रोलिंग तुमचा मौल्यवान वेळ घेत असल्याचे त्यांनी सांगितले. भारतातील तरुणांचा स्क्रीन टाइम जगात सर्वाधिक असल्याचेही नमूद करत त्यांनी शेवटी एक विचार करायला लावणारा प्रश्न उपस्थित केला. मोबाईल तुम्हाला चालवतोय की तुम्ही मोबाईलला? आणि प्रत्येक तरुणाने याचे भान ठेवण्याचे आवाहन केले. होणं गरजेचं आहे. दिवसभरातले 24 तास जे असतात तर कोणत्या ना कोणत्या कार्यामध्ये आपण मग्न असतो. ते काम असतं की नसतं भाग वेगळा, मग्न असतो. एक स्टडी आहे, त्या स्टडीमध्ये असं सांगितलं की इंडियामधला तरुण सर्वसाधारणपणे दिवसातले 7 ते 9 तास हा स्क्रीनवरती घालतो. 7 ते 9 तास. आता 7 ते 9 तास ज्यावेळेस स्क्रीनवरती घालतो, त्या स्क्रीनवरती एक स्क्रोल केल्यानंतर, एक अंगठाने एका बोटाने तुम्ही एक स्क्रोल केल्यानंतर किंवा फॉरवर्ड केल्यानंतर विचार करतो का की आज ज्या जोकवरती मी हसलोय त्याचा अल्गोरिदम ऑलरेडी तिथं टिपलं जात आहे. ज्या फोटोवरती मी नॉट लाईक म्हटलंय तो परत आपल्यासमोर येणार नाही आहे. त्याच्यावरती मी टीका केली आहे ते रील्स मला परत भेटणार नाही आहेत. ज्याला मी लाईक केलंय ते सर्व माझ्यासमोर येणार आहेत. आणि हे 2-3 दिवस झालं की आपल्या मोबाईलवर फक्त आणि फक्त आपल्याला जे आवडतं तेच रील्स यायला, बातम्या यायला, स्क्रोल्स यायला चालू होते. आणि मग आपण स्वमग्न होतो त्याच्यामध्ये. 2 तासाचे 4 तास, 4 तासाचे 9 तास, 9चे 12 तास काय होतात कळत नाही. मोबाईल तुम्ही वापरत आहात का तुम्हाला मोबाईल वापरतोय, हा खरा प्रश्न आज आहे. आता घेऊ एक थोडीशी विश्रांती. विश्रांतीनंतर पुन्हा भेटणार आहोत अजिंक्य भारत न्यूज @7 या बातमीपत्रात. आजचा अजिंक्य भारत पेपर वाचलात का? देश विदेश, राज्य, जिल्हा आणि आपल्या परिसरातील घडामोडी आता तुमच्या बोटांच्या टोकावर. राजकारण, शिक्षण, कृषी, उद्योग, मनोरंजन, क्रीडा आणि समाजातील प्रत्येक महत्त्वाची बातमी, सर्व काही एका ठिकाणी. मोबाईल, टॅब, लॅपटॉपवर सहज वाचा आणि रहा नेहमी अपडेट. आजच भेट द्या आमच्या संकेतस्थळाला www.ajinkyaBharatnews.com आणि जोडा स्वतःला सत्य, विश्वास आणि वेगवान पत्रकारितेशी. अजिंक्य भारत वृत्तपत्र, बातम्यांचा वेगवान पाठलाग. विश्रांतीनंतर आपल्या सर्व दर्शकांचं पुन्हा एकदा मी पल्लवी हार्दिक स्वागत करते. आता बघूया पुढील सविस्तर बातम्या. मूर्तिजापूर शहरातील बायपास पुलाखाली सध्या मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचले असून त्यामुळे येथील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. पाण्याखाली मोठमोठे खड्डे तयार झाल्याने वाहन चालकांना त्यांचा अंदाज येत नाही. विशेषतः दुचाकी स्वारांना याचा मोठा फटका बसत असून अनेकदा वाहने घसरून अपघात घडत आहेत. आणि या गंभीर समस्येकडे नगर परिषद आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देण्याची मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे. पाणी साचल्यामुळे रस्त्याची अवस्था दिवसेंदिवस अधिकच बिकट होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने तात्काळ पाण्याचा निचरा करून रस्त्याची दुरुस्ती करावी अशी नागरिकांची आग्रही मागणी आहे. अन्यथा भविष्यात एखादा मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. अजिंक्य भारत न्यूज करिता सागर सदाशिव, मूर्तिजापूर प्रतिनिधी. शहरातील अनेक रस्त्यांवर मोकाट जनावरांचा वावर नागरिकांसाठी आता चिंतेचा विषय ठरत आहे. यामुळे वाहतूक विस्कळीत होण्यासोबतच अपघातांचा धोकाही वाढतोय. त्यामुळे ही समस्या केवळ प्रशासनाचीच नाही तर जनावरांच्या मालकांची आणि नागरिकांची सुद्धा सामूहिक जबाबदारी आहे. कायद्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर जनावरे मोकाट सोडणे ही निष्काळजीपणाची बाब मानली जाते. अशा परिस्थितीत संबंधित महानगरपालिका किंवा स्थानिक स्वराज्य संस्था मोकाट जनावरे पकडून अधिकृत कोंडवाड्यात हलवू शकते.
जनावरांच्या मालकाचा शोध घेऊन त्यांच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा करू शकते. वारंवार नियमांचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर गुन्हाही दाखल होऊ शकतो. याशिवाय जनावरांची ओळख पटावी यासाठी इयर टॅगिंग आणि नागरिकांच्या तक्रारीवरही तातडीने मनपा प्रशासनाने कारवाई करण्याची सुद्धा गरज आहे. सुरक्षित रस्ते, अपघातमुक्त वाहतुकीसाठी प्रशासनाने नियमानुसार कारवाई करणे जितके आवश्यक आहे तितकेच जनावरांच्या मालकांनीही आपली जबाबदारी ओळखून जनावरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत. नागरिकांचे सहकार्य आणि नियमांची प्रभावी अंमलबजावणी यामुळेच या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघू शकतो. बाळापूर व पातूरसह तालुक्यातील गेल्या काही वर्षात मळसूर येथील धरणातील बुडालेल्या 15 ते 20 शेतकऱ्यांचे मोटार पंप हे केबलसह त्याचप्रमाणे बाळापुरातील 4 ते 5 मृतदेह शोधून दिलेत आणि या सेवांसह बाळापूर येथे नदीपात्रात गणेश व दुर्गा विसर्जन बंदोबस्त सेवा सुरक्षा दिल्याची दखल घेऊन तसेच नुकतेच पंढरपूर येथील आषाढी वारीत चंद्रभागा नदीपात्रात बुडणाऱ्या या 4 वारकऱ्यांना वाचविले. यामुळे आज बाळापूर आणि पातूर तालुक्यातील महसूल प्रशासनाने बाळापूर येथील आयोजित छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनचे संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदापळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बाळापूर आणि पातूर तालुक्यातील सर्व महसूल विभागातील अधिकारी उपस्थित होते अशी माहिती बाळापूर नायब तहसीलदार नितीन निंबोळकर साहेब यांनी दिली. अकोला जिल्ह्यातील हिवरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील वारी हनुमान येथे नदीत बुडण्याची घटना घडली. दुपारी 1:30च्या सुमारास दर्शनासाठी आलेले 3 भाविक आंघोळीसाठी नदीपात्रात उतरले असता पाण्यात बुडाले. स्थानिक नागरिकांच्या तत्परतेमुळे दोघांनाही सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र योगेश प्रकाश वानखडे वय 22 राहणार फुटपुरी तालुका खामगाव जिल्हा बुलढाणा हा युवक बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. हिवरखेड पोलीस, स्थानिक नागरिक आणि बचाव पथकाकडून शोध मोहीम राबविण्यात येत असून तेल्हारा येथील आपत्ती व्यवस्थापन पथकाची सुद्धा मदत मागवण्यात आली आहे. पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अकोल्यातील निसर्गप्रेमीसाठी आनंदाची बातमी. आता चिखलदरा सहलीचा घेऊ शकता आनंद. एसटी महामंडळाची विशेष बस सेवा सुरू. अकोला झिरो टॉलरन्स हेल्मेटच्या मोहिमेला सुरुवात झाल्यानंतर अनेक वाहन चालकांनी हेल्मेट घालून या उपक्रमाला दिला सकारात्मक प्रतिसाद. अकोल्यात पेट्रोलमध्ये पाणी. 200 रुपयाचे पेट्रोल भरताच दुचाकी बंद. तरुणाचा गंभीर आरोप. मोबाईल तुम्हाला चालवतोय की तुम्ही मोबाईलला? तुकाराम मुंडेंचा तरुणांना थेट सवाल. विदर्भ आणि महाराष्ट्रातील वेधक आणि वेचक बातम्या आपल्या समोर आणण्याचा हा मानस म्हणजेच अजिंक्य भारत न्यूज @7 बातमीपत्र. आपण अद्यापही आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि आमच्या सोशल मीडिया हँडल्स म्हणजेच फेसबुक, ट्विटर आणि Instagram पेजला फॉलो करायला विसरू नका. तत्पूर्वी मी पल्लवी आपला निरोप घेते. बघत रहा अजिंक्य भारत न्यूज, बातम्यांचा वेगवान पाठलाग.